मगाशी विज्ञान भवनामध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे, कारण ते उद्घाटक होते. त्यावेळेला जे उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी थोडेसं प्रास्ताविक करते. आजच्या या मगाशी म्हटलं मी 2 कमी 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य जमलेले आहोत. ही मोजण्याची पद्धत ही लोकपरंपरेतली पद्धत आहे. 2 कमी 100 म्हणजे कमी आकडा मोजायचा नाही, जास्त मोजायचा. जुनी पद्धत ज्यांना माहिती आहे ते नुसतं 100 नाही म्हणत, 101, 2 असं म्हणत असतात. कोणाला जर काही द्यायचं असलं तर सबंध म्हणजे पूर्ण आकड्यात द्यायचं नाही, वर 1 रुपया जास्त द्यायचा. नुसते 100 रुपयांनी द्यायचे 101. तेव्हा मराठी माणूस हा असा उदार माणूस आहे की जो उदारपणाने त्याचं बोलणं सुद्धा उदारपणाचं असतं. म्हणून 2 कमी 100वं साहित्य संमेलन. या उद्घाटन भारताचे सन्माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते झालेलं आहे. स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे जाणते नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार, जे आत्ता वर बसलेले नसून समोर मुद्दाम बसलेले आहेत, कारण त्यांना त्रास होतो आहे म्हणून. पण ते वर बसले असते तर बरं वाटलं असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मगाशी उपस्थित होते, आता त्यांच्या कामासाठी ते गेलेले आहेत. पूर्वाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, ज्यांनी नुकतीच मला आता सूत्र दिलेली आहेत आणि माझ्या डोक्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि स्वतःची सुटका करून घेतलेली आहे त्याच्यामधनं. या सगळ्या संमेलनाचे साक्षेपी संयोजक संजय नहारजी आणि त्यांचे सहकारी, विविध विचारधारांचे राजनीतिज्ञ. राजनीतिज्ञ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते. राजकारणी या शब्दापेक्षा राजनीतिज्ञ हा शब्द मला जास्त अन्वर्थक वाटतो. याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आज्ञापत्र लिहिलेलं होतं, म्हणजे त्यांच्या राजकारणामधल्या राजनीतीमधल्या सहाय्यकांनी चिटणीसांनी जे लिहिलेलं होतं त्याच्यात त्यांनी राजकारण हा शब्द कधीही वापरला नाही, राजनीती हा शब्द वापरला आहे. आणि तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो, जास्त योग्य वाटतो, जास्त अन्वर्थक वाटतो. आणि रामचंद्र पंत अमात्यांच्याकडे त्यांचं कर्तृत्व जातं. या उपक्रमात सहभागी होणारे निरनिराळे वक्ते असणारे, तिथून पुढे परिसंवादात सामील होणारे वक्ते असणार आहेत, कवी असणार आहेत, निरनिराळे कलावंत असणार आहेत, आमच्या भागामधनं आलेले लोककलावंत असणार आहेत. आणि या सगळ्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करते. आपण सगळे श्रोते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि माझ्या आत्ताच्या निवेदनाला सुरुवात करते. साहित्य संमेलन सुरू झालं त्यावेळेस काही ठराविक वर्गातल्या लोकांचं हे साहित्य संमेलन होतं. वर्ग हा शब्द मी अर्थशास्त्रीय परिभाषेमधला वापरते आहे की एका विशिष्ट वर्गातल्या लोकांनी, एका स्तरातल्या लोकांनी संमेलन केलं होतं. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सारख्या माणसांनी त्याला म्हणलेलं होतं, हे घालमोड्या दादांचं संमेलन आहे. घालमोडे दादा हा पुन्हा बोलीभाषेतला शब्द, की हे तथाकथित उच्चवर्गीयांचं संमेलन आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना, श्रमकऱ्यांना त्याच्यामध्ये स्थान आहे की नाही याची शंका यावी. आणि म्हणून एका अर्थाने घालमोडे दादा म्हणून ज्योतिबा फुल्यांनी त्या संमेलनावर टीका केलेली होती. लोकमताची परिभाषा त्यांनी वापरलेली होती. आज व्याप्ती विस्तारते आहे बरीचशी. इंग्रजोत्तर काळामध्ये आपल्याकडे असा समज झालेला आहे. मी अभिजात भाषेकडे येते आणि त्याची पार्श्वभूमी आहे थोडी, की शहाणं सुशिक्षित कोणाला म्हणायचं तर ज्याला लिहिता वाचता येतो ते शिक्षित.
आणि शिक्षित माणसं केव्हा व्हायला लागली, विशेषतः बायका आणि श्रमकरी वर्गातले लोक, तर इंग्रजोत्तर काळात ज्यावेळेला सार्वजनिक शाळा निर्माण झाल्या, महाविद्यालयं निर्माण झाली, तेव्हापासून माणसं शिकायला लागली, श्रमकरी वर्गातली आणि स्त्रिया. तोपर्यंत सगळे अडाणी होते असा एक समज आहे. आजही जर कोणी शाळेत बेळेत जात नसतील आणि विशेषतः बायका शिकलेल्या नसतील, औपचारिक शिक्षण घेतलेल्या नसतील, तर अडाणी आहेत असं म्हणतात. लोकसंस्कृतीमधल्या ओव्या ज्या वेळेला मी जात्यावरच्या सांगते किंवा आमचे पुरुष सहकारी ज्या वेळेला लिहितात त्याबद्दल, त्यावेळेस ते म्हणतात ते अडाणी असून सुद्धा त्यांनी इतकं चांगलं लिहिलं. त्यावेळेस मला त्या अडाणी म्हणणाऱ्यांच्या अडाणीपणांचा फार राग येतो. कारण केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शहाणपण असं नाही. साक्षरतेच्या जोडीला जर शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा काही उपयोग नाही. मुद्दाम लोकपरंपरेतलीच ओवी सांगते कारण माझ्या बोलण्यात त्या पुष्कळ येणार आहेत. कारण माझ्यापेक्षा त्यांनी मला जास्त शिकवलेलं आहे. पुस्तकांनी तर शिकवलेलंच आहे, पण मला माझ्या संत स्त्रियांनी आणि तथाकथित अडाणी बायकांनी शिकवलंय जात्यावरच्या ओव्यांच्या मधनं. आणि आमची बहिणाबाई चौधरी म्हणते, अरे माणसा परी माणूस राहतो रे येडा जाना. माणसासारखा माणूस येडाच राहतो. केव्हा? पुस्तकं वाचून. अरे माणसा परी माणूस राहतो रे येडा जाना, आणि छापी सनी होतो कोरा कागज शहाणा. कागदावर छापलं तो कोरा कागद सुद्धा शहाणा होतो, पण छापलेले कागद वाचून माणूस शहाणा होईलच याची खात्री नसते. आणि याचा अनुभव आपण दरवेळेला घेतो आहोत, दर क्षणी घेतो आहोत. आणि म्हणून या अपसमजातनं आधी आपण बाहेर यावं. सगळेजण माझी ओळख करून देताना लोकसाहित्याचे अभ्यासक, लोकसंस्कृतीचे अभ्यासक वगैरे म्हणतात. आणि त्याच्याबद्दलचे एक दोन अपसमज असतात. एक, लोकसंस्कृती म्हणजे जुनी, आणि दुसरं लोकसंस्कृती म्हणजे खेड्यातली, ग्रामीण भागातल्या लोकांची. जणू काही लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांचा शहरी नागर मंडळींशी काहीही संबंध नाही. ही वस्तुस्थिती नाही आहे. किंवा लोकसाहित्याकडे पाहणाऱ्या लोकांचा आणखीन एक संप्रदाय असतो की जे काय सगळं जगाच्या पाठीवर चांगलं आहे ते फक्त लोकसाहित्यातच आहे. मी त्याला उमाळा संप्रदाय असं म्हणते. ते सगळं आमच्या जुन्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे, आता काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही, म्हणजे तो नुसता उमाळा असतो. तेही खरं नसतं. त्या दोन्हीचा अभ्यास करून त्या दोन्हीचं तारतम्याने ग्रहण करणं हा महत्त्वाचा भाग असतो. कुठल्याही संस्कृती, कुठली मग ती अभिजनांची संस्कृती असू देत किंवा जनांची संस्कृती असू देत, त्याच्यामध्ये सर्व उच्च उदात्त असं काही नसतं. कारण हा एक प्रवाह असतो माणसाच्या जगण्याचा, आणि त्या जगण्याच्या प्रवाहामध्ये बरं वाईट, उदात्त अनुदात्त असं सगळं लिहिलेलं असतं. फोकलोरचा आपल्याकडे अभ्यास जो सुरू झाला, लोकसाहित्य या शब्दासाठी फोकलोर हा इंग्रजी शब्द, आणि त्याचा अभ्यास सुरू झाला त्यावेळेस इंग्रजीमध्ये फोक हा शब्द जो आहे लोक या अर्थी, तो बऱ्याच वेळेला तुच्छतेने वापरला जातो, गौणत्वाने वापरला जातो. त्याच्या उलट आपल्याकडे लोक, आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये निरनिराळ्या भाषांच्या मध्ये लोक हा शब्द एक तर पहिले बहुवचनीय आहे, एक लोक नाही, लोकांचा समूह. आणि त्या लोकांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणजे समूहाने निर्माण केलेलं साहित्य. याचा अर्थ समूह एकत्र बसलाय आणि त्यांनी शब्द सांगितलाय तर साहित्य निर्माण झाले असं नाही. तर समूह मानसशास्त्र असं सांगतं की कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, नकळत समाज मनामध्ये जे दडपलेलं असतं त्याचा आविष्कार करणारं एक जण कोणीतरी असतं, भाषाप्रभू असलेलं. परंतु ती भावना जी असते ती त्या समूहाची भावना असते. आणि हे खरं सांगायचं म्हणजे कुठल्याही साहित्याच्या बाबतीत होतं. एखादी कविता उचलली जाते, कादंबरी उचलली जाते, त्यावेळेस बाकीचे लोक म्हणतात अरे आम्हाला हेच म्हणायचं होतं, फक्त आम्हाला या शब्दात नाही म्हणता आलं. तर हा साहित्यामधला जो भाग आहे तो आपण नीट समजून घ्यावा असं मला वाटतं. दुसरं असं आहे की जणू काही शेतीनिष्ठ अवस्थेमध्ये जे काय होतं साहित्य निर्माण, त्यालाच फक्त लोकसाहित्य म्हणायचं असं नाही आहे. लोकसाहित्य हा एक प्रवाह आहे. कारण कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, नकळत अबोध समूह मनामध्ये जे दडपलेलं असतं ते कायमच असतं. समाज कुठला का असेना तो
औपचारिक अर्थाने शिकलेला असू देत किंवा बिन शिकलेला असू देत, आणि त्याचा आविष्कार हा निरनिराळ्या प्रकाराने होत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे लोक हा शब्द आदरार्थीच नेहमी वापरलाय. लोकमत, लोककल्याण, लोकमन, अशा लोकसत्ता इथपर्यंतचा शब्द आहे. तर लोक हा आदरार्थी शब्द आहे, त्यांचा आदर केलेला आहे. आणि लोकांच्या मध्ये जे प्रिय असतं, सर्वसामान्य लोकांच्या मध्ये, त्यांचा अभिजन परंपरा ज्याला आपण म्हणतो, उच्च परंपरा ज्याला आपण म्हणतात, ती नेहमी उसनवारी करत असते. नागर आणि लोक म्हणजे जे शहरामध्ये राहिलेले आहेत इंग्रजोत्तर काळामध्ये, ते नगरामध्ये राहणारे, आणि जे श्रमकरी आहेत मातीशी जुळलेले, ते लोक, असा आपला एक समज आहे. परंतु गंमत अशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्या स्वीकार करत असतात. तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो. पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं, आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे. नाही गप्प बसला म्हणजे साम दाम दंड भेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात, सामोपचारांनी बाजूला सारायचा प्रयत्न करायचा, नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभारायला लागला, तर मग शिक्षा करायची, त्याला पेडायचं, त्रास द्यायचा, उपद्रव द्यायचा, अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात. आणि आपल्या समाजामध्ये, एखाद्या जातीमध्ये आणि विशेषतः देवदेवतांच्यामध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात. उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल, तरी मी एखादं उदाहरण देईन. आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं. याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा 9वा अवतार म्हणून केलेला स्वीकार. कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले, त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला. म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. तसंही होत नाही, कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला. निष्कारण कशाला हिंसा करायची, आणि मग त्याचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर 10 अवतारामध्ये त्याला 9वा अवतार करून टाकला. बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न, त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही, की आमच्या सगळ्या 10 अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये, याच्यामध्ये. तर बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का? जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते, पण आमच्या घरात गणपती असतो, राम असतो, सरस्वती असते, अन्नपूर्णा असते, अगदी खंडोबा बिरोबा सुद्धा असतात, यमाई जानाई जोखाईचे सुद्धा टाक केलेले असतात. ज्यांना देवता मंडल माहिती आहे, देवघर माहिती आहे, त्यांच्या लक्षात येईल. परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये, आमच्या देवाऱ्यामध्ये बसवली आहे असं काही दिसत नाही. तर हे जे गौणत्व आहे, हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं. एकीकडे स्वीकार तर करायचा ते जाचक होऊ नये म्हणून, आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. किंवा मग आमच्या सगळ्या धर्मसंकल्पनेमध्ये किंवा एकूणच परंपरेमध्ये उच्च, नीच, उदात्त, अनुदात्त, पुण्य, पाप, पवित्र, अपवित्र अशा बऱ्याच संकल्पना येत असतात. आणि पहिल्यांदा त्याच्याबद्दल हेणकस्ता दाखवायची आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उदो करायचा. आता ह्या सगळ्या भाषेशी काय संबंध? तर भाषा ही या सगळ्याची वाहक असते. आणि म्हणून तुमच्या गाणी, म्हणी, उखाणे, ज्या मगाशी उल्लेख केला, लोकसंस्कृतीतल्या लोककला, आणि आपल्याला असं वाटतं जागरण, गोंधळ, तो वासुदेव एवढीच लोककला आहे, याच्या पलीकडे लोककला नाही. लोककला 2 प्रकारच्या आहेत. एक ही जे काय आपण जागरण, गोंधळ म्हणतो, या नाट्यात्मक लोककला, परफॉर्मिंग आर्ट.
किंवा त्याला आपण प्रयोगसिद्ध लोककला असं म्हणतो, की ज्यांचे प्रयोग केले जातात मंचावर आणि ते बहुधा नृत्यनाट्यात्मक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये गाणी असते, एखाद्या देवतेची गोष्ट सांगितलेली असते, नृत्य असतं, नाट्य असतं, त्याच्यानंतर त्याच्यात संवादही असतात, ते बहुधा उत्स्फूर्त बोलले जातात, त्यांची वाद्य ठरलेली असतात की गोंधळाच्या वेळेला कुठलं वाद्य वाजवायचं, जागरणाच्या वेळेला कुठलं वाद्य वाजवायचं, ती परंपरा ठरलेली असते. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं मिळून ती कला होते. आणि म्हणून त्याच्यात नृत्यही असतं, नाट्यही असतं, संगीतही असतं, वाद्यही असतं, कथाही असते आणि एखादा व्रत देवता त्याच्याशी जोडलेली असते. एखाद्या जत्रा यात्रेच्या निमित्ताने होतं, त्या गावचा जो देव असेल त्या देवाची ती जत्रा असते आणि त्या देवतेचे उदात्तीकरण त्या कथेमधनं केलेलं असतं. आणि मग आमची शहरी मंडळी ज्या वेळेला लोककलांचा अभ्यास करायला लागतात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाऊन, त्यावेळेस ते म्हणतात की लोककला म्हणजे काय? टोटल एक्सप्रेशन ऑफ लाईफ, जीवनाचं समग्र असं आकलन. तेव्हा जीवनाचं समग्र आकलन केवळ लोककलांच्या मधनंच होतं असं नाही, केवळ परफॉर्मिंग आर्टमधनं होतं असं नाही, प्रयोगसिद्ध कलांच्या मधनंच होतं असं नाही. संपूर्ण जीवनामध्ये हे समग्र आकलन असतं. कारण लोकजीवन ज्या ज्या घटनांनी घडतं, ज्या ज्या साधनांनी घडतं, ती सगळी साधनं मिळून लोकसाहित्य हा शब्द बनलेला आहे. त्यातला साहित्य हा शब्द आपण समजतो तसा केवळ शाब्दिक साहित्य नव्हे, म्हणजे कथा गीत एवढं नव्हे. ज्या ज्या साधनांनी लोकजीवन घडतं, मग ती उत्पादनाची साधनं, अन्न, वस्त्र, घरं, देवदेवता, श्रद्धा, आपले काय विधिविधानं असतील, विवाह पद्धती असतील, त्याच्यातले बारकावे असतील, हे सगळं मिळून ते लोकजीवन होत असतं. आणि हे लोकजीवन म्हणून ते लोकसाहित्य. आणि मग त्या लोकसाहित्यामध्ये या सगळ्याचा आविष्कार होताना दिसतो. तो साधनवाचक शब्द आहे. आता ज्या वेळेला ही सगळी मंडळी काही काही परंपरेनेच चालत आलेलं असतं, आपण सगळे त्यातनंच आलेले असतो. पण इंग्रजोत्तर काळामध्ये किंवा त्याच्याही आधी आपल्या समाजामध्ये 2 स्तर हे प्रामुख्याने दिसतात. एक निर्माण करणारा श्रमकरी वर्ग, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेलंच आहे, आणि दुसरा हा उपभोक्ता वर्ग, जो स्वतःकडे ज्ञानाचा साठा आहे असं समजतो, असा एक वर्ग. आणि निर्माण करणारा जो वर्ग असेल त्याला मात्र दुय्यम मानायचं, श्रमकरी वर्गाला दुय्यम मानायचं. त्यांनी केलेल्या श्रमातनं झालेलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचा मात्र उपभोग घ्यायचा. जी गोष्ट श्रमकऱ्यांची आहे, मग तो सुतार, लोहार, चांभार, शेतकरी कोणी का असेना. आणि दुसरा वर्ग जो आहे तो म्हणजे स्त्री. सगळ्यात मोठं उत्पादन जर कोण करत असेल तर स्त्री. कारण माणसाच्या जीवनामधल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात, 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या असतात, की आहार, निद्रा, भय आणि मैथुन. की कुठलाही जीव असतो, तो जीव याच्या 4 प्रेरणा असतात. नॅचरल इन्स्टिंक्ट, मूलभूत प्रेरणा निसर्गाने दिलेल्या. आहार, जिवंत राहायचं म्हणजे खाल्लं पाहिजे काहीतरी. निद्रा, विश्रांती पाहिजे. भय, हेही जन्मतःच भय आहे. त्या अमक्याचं भय, तमक्याचं भय, त्याचा पुढे मग आपण विश्लेषण करू शकतो. पण भय ही भावना ही प्राणिमात्रामध्ये सगळीकडे आहे. आणि मैथुन, मैथुन म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त जर येलो पिक्चर आलं तर पंचायत होईल. वंश सातत्य, कुठल्याही जीवाला आपला वंश टिकावा ही एक प्रेरणा असते. आणि त्या प्रेरणेतून स्त्री पुरुष नातेसंबंध, नरनारी नातेसंबंध, नरमादी नातेसंबंध हे निर्माण होत असतात. आणि त्याच्यातला जो नारी हा घटक असतो, माणसाच्या जीवनामध्ये स्त्री हा घटक असतो, तो स्त्री हा घटक कायम दुय्यम मानायचा आणि त्याच्यासाठी तिचा उपयोग तर करून घ्यायचा. म्हणजे तिच्या ठाई अपत्य जन्माला तर आलं पाहिजे,
पण त्या जन्माला आलेल्या अपत्याचं नाव मात्र तिचं लागत नाही. जन्माला घालणाऱ्या आईचं नाव नाही लागत. एकेकाळी पुराण काळामध्ये होती म्हणे कधीतरी कल्पना की सुमित्रेचा मुलगा सौमित्र वगैरे म्हणून, परंतु नाव लागतं बापाचं. त्या मुलीचं लग्न झालं की लगेच तिचं नाव बदलतं, आडनाव बदलतं, कुळं बदलतं, गोत्र बदलतं. याचा आपण कधी विचार केला का? हे असं का होतं? मार्क्सला आपण किती मोडीत काढलं अर्थशास्त्रामध्ये, तरी मार्क्सने एक मूलभूत सूत्र सांगितलेलं आहे अर्थशास्त्राचं. उत्पादन साधनावरची मालकी आणि उत्पादन साधनं यांच्यामधला संबंध. तर आता उत्पादन साधनं म्हटलं की मग ती शेती असेल, ती पॉटरी असेल म्हणजे कुंभार काम असेल, चांभार काम असेल, निर्मितीचं काम आहे हे सगळं. तसं अपत्य निर्माण करणं हे एक काम आहे. तर ते निर्मिती जी आहे त्या निर्मितीवरचा अधिकार, उत्पादन साधनं म्हणजे आता इथे स्त्री आणि तिच्यावरचा अधिकार यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे, या संबंधामधनं तुमची सगळी अर्थव्यवस्था आणि जीवनव्यवस्था घडते. आणि त्यामुळे त्या स्त्रीवर अधिकार, आणि मग तो अधिकार हा पुरुष सत्तेचा अधिकार. मग तो बाप असेल, भाऊ असेल, बहीण असेल, बाप असेल, भाऊ असेल, नवरा असेल किंवा आणखीन कोणी असेल, हे आपल्याला चित्र सातत्याने दिसतंय. आणि मग ते मला लोकसंस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतं. काय होतंय, पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की मी काहीतरी स्त्रीविषयक वगैरे सांगते. त्याचं महत्त्वाचं कारण काय, तर पहिली गोष्ट आत्मचरित्र म्हणून सांगत नाही, पण माझा जन्म झाला तो अर्धकृषीनिष्ठ अवस्थेमध्ये झाला. अर्धकृषीनिष्ठ अवस्था म्हणजे काय, तर गावाकडं थोडी शेती होती, जन्मात उच्चवर्णीय वगैरे जरी असले तरी, आणि ती शेती करणारे आमचे वाडवडील होते. आणि पुण्यामध्ये एक घर होतं, कारण तो मधला काळ असा होता, इंग्रजोत्तर काळ 10-12 वर्षातला, की त्यावेळेला खेड्यातल्या मुलांना नवीन पद्धतीचं इंग्रजी शिक्षण घेण्याची आस लागली. म्हणून शहरामध्ये एक बिऱ्हाड असायचं. आज ग्रामीण भागामध्ये तसं दिसतं की गावाकडे शेती असते आणि जवळच्या शहरात कुठंतरी एक घर घेतलेलं असतं. कशासाठी? मुलांच्या शिक्षणासाठी. तसं आमच्याकडेही होतं. आणि त्यामुळे आमच्या आईची नेमणूक त्या पुण्यातल्या गावामध्ये होती. एकीकडे आमच्या गावाकडची शेती, ग्रामीण भागामध्ये राहणं, कधी तिथल्या शाळेत जाणं. मी घरातली मोठी मुलगी, त्यामुळे दळण कांडण सगळी जी कामं आहे ती करायला लागायची. लाड नावाची गोष्ट नाही. मला कोणीही शाळेत घातलं नाही आपणहून. मी दर खेपेला रडत आरडाओरडा करत शाळेत गेले, शेजारची मुलं जातात म्हणून. तर तसा करता करता या शहरामध्ये आलो. त्या शहरात घर कुठे होतं आमचं? विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचं पुण्यामधलं जे शनिवार पेठेतलं घर आहे, अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर यांच्यामधलं, तिथे आमचं घर होतं. म्हणजे एकीकडे शास्त्री पंडितांच्या घरामध्ये मी होते आणि चित्राव शास्त्रींचे आणि आमचे काही कौटुंबिक संबंध होते. मी त्या कुटुंबातली लहान मुलगी आणि त्यामुळे अगदी लहानपणापासून त्या शास्त्री मंडळींच्या घरामधल्या संस्काराचा पगडाही एकीकडे होता. मंदिराचा वेढा होता, त्यामुळे त्या मंदिरात भजनं, कीर्तनं, प्रवचनं हे कायम चालायचं. मोकळा आवार होतं, त्यामुळे लग्न कार्य निरनिराळ्या जाती जमातींचे असायचे. आणि आमच्या पोरांच्यावर फारसा शिस्तीबिस्तीचा वचक नसल्यामुळे आम्ही ती पोरोपोरी ते लग्न कार्याचे सगळी विधिविधानं पाहत असायचो. लोक मला विचारतात की ही सामुग्री तुम्ही कुठे गोळा केलीत आणि त्याच्यासाठी कसा प्रवास केला? मला काही करावंच लागलं नाही. मी जे जगले ते लोकसंस्कृतीतच जगले आणि एकीकडे नागर संस्कृतीमध्ये जगले. त्यामुळे लोकनागर हा जो अनुबंध आहे, पुढच्या काळामध्ये मी नाटकावर लिहित असताना लिहिलं आहे, त्याला नाव शीर्षक लोकनागर असं जे दिलं की एकीकडे नागर संस्कृती आहे, एकीकडे परंपराशील संस्कृती आहे, आणि त्या दोन्हीच्या सांध्यावर आम्ही जी माणसं जगलो. मला असं वाटतं की शरद
चंद्र पवारजी सुद्धा त्याच अवस्थेत जगले, म्हणजे त्याच परिस्थितीमध्ये जगले की एकीकडे शहराशी संबंध, एकीकडे सगळ्या शेतीनिष्ठ अशा प्रकारच्या वातावरणाशी संबंध, आणि मग त्यातनं काही गोष्टी आपोआप कळत गेल्या आणि त्यात बऱ्याच गोष्टी मग मी वाचन हा एक मला छंद नव्हे व्यसन लागलं. आणि त्या व्यसनामध्ये मी पाहिलं की लहानपणापासून हे चित्राव शास्त्री, त्यांना आम्ही बाबा म्हणायचो, यांच्या घरामध्ये अखंड अशी जाडी जाडी पुस्तकं असायची आणि ते वाचत नाही तर लिहित असायचे. आमच्या मुलांच्यामध्ये सुद्धा ते यायचे आणि काहीतरी सांगायचे. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये मी लक्ष्मण शास्त्री जोशींच्या संपर्कात गेले आणि या दोघांनी केलेलं लेखन जे वाचलं, विशेषतः संस्कृतीविषयक लेखन, तर या दोघांचं अभिजन संस्कृती जिला म्हणता येईल अशा पद्धतीचं लेखन होतं. कारण चित्राव शास्त्री 4ही वेदांची यथामूल भाषांतर केलेले आणि मध्ययुगीन चरित्रकोश, प्राचीन चरित्रकोश आणि अर्वाचीन चरित्रकोश हे सगळे चरित्रकोश लिहिलेले. आजही पुण्याला विद्यापीठाच्या बाजूला चरित्रकोशाची इमारत आपल्याला दिसेल. तेव्हा सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांच्या या वर्तनाचा आणि भोवतालच्या वातावरणाचा परिणाम झाला. पुढच्या काळामध्ये काही सगळे चरित्र सांगत नाही, पण माझी मी चुकत शिकत गेले. म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या नाही असं नाही, परंतु पोटापाण्याचा उद्योग हा करत राहिले वयाच्या 18व्या वर्षापासून. आणि मग ते PhDचा प्रबंध वगैरे जी काय भानगड असते मास्तरांच्या आयुष्यात ती पण होऊन गेली. त्या काळामध्ये 1975 साली आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्ष नावाची भानगड आली. ती आल्यानंतर माझ्यासारखी धड खेडं नाही धड शहर नाही अशा गावामध्ये राहणारी बाई आणि शहरामध्ये म्हणजे महानगरामध्ये राहणाऱ्या माझ्या मैत्रिणी आमच्या विचारधारा एकमेकांशी कायम संघर्ष करत राहिल्या. हे करता करता एकदा आमच्या मैत्रिणीने, सरळ नावं सांगते कारण फार चांगल्या मैत्रिणी आहेत माझ्या, त्या छाया दातारने मला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानाला बोलवलं आणि मग ते स्त्रीमुक्ती हा विचार, सिमॉन दी बो कशी आहे वगैरे असं ते सांगायला सुरुवात केली. तर त्यावेळेस मी म्हटलं की मला तर असं वाटतंय की सिमॉन दी बोनी सांगायच्या आधी मग मी कुठेतरी ऐकलेलं आहे, मला हे माहीत आहे, मला हे काही नवीन वाटत नाही. आणि मग ते कुठून आलं, माझ्या जात्यावर दळण दळणाऱ्या बायका हे केव्हाच बोलून गेल्या. आणि आपल्याला असा जो समज आहे की लिहिता वाचता आलं आणि मग बायका शहाण्या झाल्या आणि व शिकायला लागल्या आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये नवे विचार आले, असं काही नाही. आपल्या जगण्यामधलं ज्याला ट्रॅडिशनल विजडम म्हणतात अभिजात मराठीत, परंपराशील शहाणपण, ते त्यांच्या अनुभवातनं आलेलं आणि त्या अनुभवातनं आलेलं त्या जात्यावरच्या ओव्यातनं बायका बोलत आलेल्या होत्या की पुरुषप्रधान व्यवस्थेचा आम्हाला जाच होतो. हे सांगायला आम्हाला कोणी सिमॉन दी बोची गरज नव्हती. कारण मी ज्या ओव्या लहानपणापासून गात आले, पाठ नाही करत बसले, कुठल्या पुस्तकातल्या नाही बघितल्या, त्या पुस्तकातनं आल्या पुढे निरनिराळ्या, नाही असं नाही, कारण त्या परंपराशील होत्या, सगळ्या बायांनी रचलेल्या होत्या ठिकठिकाणच्या. एकच ओवी विदर्भात वेगळ्या प्रकारे बोलली जाते, ती मराठवाड्यात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते, पुणे जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने बोलली जाते. शब्द आणि आशय तेच असतात, थोडीशी उलटापालट होत असते. 1-2 ओव्या सांगते म्हणजे कळेल की आमचे ट्रॅडिशनल विजडम कसा असतो की पुरुषप्रधान व्यवस्थेचा आम्हाला जाच होतो आहे हे बायांना कळत होतं. कडू वेनरावानं डोंगरी त्याचा रावा. वेनरावन नावाचं फळ असतंय कडू डोंगरात. कडू वेनरावानं डोंगरी त्याचा राहावा, पुरुषाचा कावा मला यडीला काय ठावा. आता पुरुषाचा कावा मला यडीला काय ठावा म्हणणारी हिला यडी म्हणायची का येड पांघरून पेडगावला जाणारी शाणी म्हणायची. ती शहाणी बाई आहे की ही पुरुषप्रधान व्यवस्थेचा मला जाच होतो हे तिला कळत होतं. अशा कितीतरी ओव्या. कावळ्यानं कोटे केलं बाबुळ वनामंदी.
कोट घरट. कावळ्यानं कोट केलं बाबुळ बनामंदी, पुरुषाला माया थोडी नारी उमज मनामंदी. तर हे कुटुंब व्यवस्थेमध्ये हे जे काय वर खाली असतं, पुरुषांना वेगळा न्याय, स्त्रियांना वेगळा न्याय, हे सगळं बायकांना कळत होतं. आणि त्या ओव्या मला तेव्हा आठवायला लागल्या. मी सांगायला सुरुवात केली, भाषणं वगैरे व्हायला लागले, तेव्हा मला आणखीन एक मार्गदर्शक भेटला, नारायण सुर्वे. नारायण सुर्वे मला भेटले. आणि मग नारायण सुर्व्यांची कविता वाचताना जेव्हा लक्षात आलं की ते म्हणलंय, मला कामगारांच्या मोर्चामध्ये मार्कस बाबा पहिल्यांदा भेटला. मार्कस बाबा, मार्क्स, की श्रमकरी व्यवस्थांच्या श्रमकरी व्यवस्थेचं अपहरण कसं होतं हे सांगणारा मार्क्स. उत्पादन साधना आणि त्याच्यावरची मालकी हे तत्वज्ञान त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे लोकसंस्कृती आणि लोकसंस्कृतीतले जे घटक आहेत ते काळानुसार आपल्याला बदलताना दिसतात, काळानुसार अर्थ व्यक्त करताना आपल्याला दिसतात. पुढच्या काळात असं दिसतं की कामगार संघटना आला मोठ्या प्रमाणावर. आणि या कामगार संघटनांच्यावर मी स्वतंत्रपणे लिहिलेलंच आहे. 2-3 वर्षापूर्वी कामगार साहित्य संमेलन झालेलं होतं आणि त्या संमेलनाचं सगळं माझं भाषण प्रसिद्ध आहे. तर त्या कामगार संघटनेमध्ये सगळ्या लोकसंस्कृतीमधल्या गीतांचा, कथांचा अतिशय प्रभावी उपयोग करून घेतलाय. आणि तो फक्त जात्यावरच्या ओव्यांनी नाही, तर आमच्या शाहिरांनी. सगळे जे डाव्या विचारसरणीचे शाहीर आहेत ते मुंबईला मोठ्या प्रमाणावर मोर्चामध्ये, ज्याला आपण करमणुकीचे कार्यक्रम म्हणू, कलापथकं म्हणू, त्याच्यामधनं करत आले. फार कशाला स्वातंत्र्यपूर्व काळात कलापथक ज्याला म्हणतात, त्या कलापथकांतनं पुन्हा लोकपरंपरेतलीच गाणी किंवा त्या शैलीमध्ये रचलेली गाणी, म्हणजे सदानंद वर्दे आणि त्यांच्या सौभाग्यवती या मी शाळेत असताना त्या अशा प्रकारचे खेळ करत असत. खेळच म्हणायचे त्याला. आणि स्वराज्य आपलं टिकवायचं हैर, काँग्रेस दलामध्ये जाऊर, अशा प्रकारची गाणी ती ग्रामीण भाषेत म्हणायची. किंवा बिजली नाचेल गगनात, वादळ होईल जोसात, अशी गाणं आमचे बापट सर रचायचे. आणि ती रचली जायची, यांना माहिती आहे. आणि मी सदानंद वर्देंच्या सौभाग्यवतींना आमच्या शाळेमध्ये नाचायला आलेल्या आणि त्यांच्याबरोबर नाचताना पाहिलंय. तर या लोकपरंपरेमधल्या गीतांचा उपयोग सामाजिक चळवळींच्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. तो कामगार चळवळींच्यासाठी झाला, तो स्त्री जागरणासाठी झाला, आणखीन अनेक चळवळींच्यासाठी झालेला दिसतो. फार कशाला, ही जात्यावर दळण दळणारी बाई ही इतकी सजग होते की ज्यावेळेला नेहरू, गांधी, टिळक यांच्या चळवळी चाललेल्या होत्या स्वराज्याच्या, किंवा टिळकांनी त्यावेळेला आणखीन एक मंत्र दिलेला होता, स्वावलंबन. तर स्वराज्याचा मंत्र लोकमान्य देते, मिळेल तेणे मुक्ती जनलोका, असं जात्यावर दळण दळणारी बाई म्हणायला लागली. गांधी आणि नेहरूंच्यावर बायकांनी गाणी रचली, कविता रचल्या, म्हणजे ओव्याच रचल्या. आणि दळताना म्हणायला लागल्या, गांधी माझा सखा ग होवी त्याला गाईन, ओव्या गाऊ कौतुक तू येर बाईटला, जवार माझ्या धीराचा वीर तो छातीचा. जवाहरलाल नेहरू. जवार माझ्या धीराचा वीर तो छातीचा, काटाकाडी सोजीराचा ये रे बाईटला. अशा प्रकारच्या ओव्या जात्यावर दळण दळणारी बाई ही राजकीय दृष्ट्या जागरूक होत होती. आणि महात्मा गांधीवरच्या ओव्या तर इतक्या सुंदर आहेत. गांधी हा गारुडी वाजवी तो पुंगी, तेणे येईल गुंगी इंग्रजाला. ज्याला परंपराशील शहाणपण म्हणतात, भोवतालच्या वातावरणातनं आलेलं, हे आमच्या लोकपरंपरेतल्या स्त्रियांच्याकडे आणि पुरुषांच्याकडे मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे कामगार चळवळीमधली अनेक मंडळी ही तुम्हाला पुढे लेखन करायला लागलेली दिसतात. कामगार संघटनेतनं आलेले, म्हणजे आता नारायण सुर्व्यांच्या सारखा माणूस 2-4 इयत्ता सुद्धा शिकला असेल किंवा नसेल, परंतु त्यांच्या कविता आमच्याकडे BA नेमेला अजूनही नेमलेल्या असतात असं आपल्याला दिसतं. असे कितीतरी लेखक कवी हे त्या काळात होऊन गेले. आमचे हे साठे,
अण्णाभाऊ साठे. काय त्यांच्या कमानी समोर राहते, पण अण्णाभाऊ लक्षात, म्हणजे नाव नाही लक्षात येत, कमान लक्षात येते. अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठ्यांची त्या रचना खूप मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे. त्या अण्णाभाऊ साठे आहेत, शाहीर आहेत निरनिराळ्या प्रकारचे. आणि त्याच्यातून लोकसंस्कृतीच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, की ही एका ठिकाणी थिजलेली अशी गोष्ट नाही आहे, ती प्रवाही आहे, काळाबरोबर वाहती आहे, बदलती आहे. आणि त्याच्यातल्या काही गोष्टी बदलतात, काही गोष्टी गळून जातात, काही चालीरीती रूढी गळून जातात आणि काही कायम शिल्लक राहतात. नद्यांना पवित्र मानणं किंवा अमक्या पर्वावर त्या नदीचं स्नान करणं. आता काही दिवसापूर्वी आमच्या सांगलीला आणि वाईला कृष्णामाईचा उत्सव झाला. नाशिकला गोदामाईचा उत्सव होता. त्या गावामध्ये जी नदी असेल त्या नदीबद्दल आपुलकी, प्रेम उत्सवाच्या रूपाने माणसं आजही साजरी करताना आपल्याला दिसतात. समुद्राचा उत्सव होत असतो किंवा नारळी पौर्णिमेला, आणि तिथे 2 प्रकारची माणसं तो उत्सव करतात. एक मासेमारी करणारी मंडळी आणि समुद्रकाठी राहणारी मंडळी. ती तर आगरी मंडळी ही मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव करतात. आणि मुंबईत सुद्धा तो होतो. दहीहंडी वगैरे नावाच्या भानगडी काळानुसार काही थोडेफार बदल होतात, परंतु मूळ जे आहे ते मूळ संपत नाही. समाजशास्त्राचा अभ्यास करणारे आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास करणारी मंडळी सांगतात की समाजशास्त्रामध्ये आणि मानववंशशास्त्रामध्ये माणसाच्या जन्मापासून त्याच्यामध्ये जी परिवर्तन होत आली ती प्रकृतीने परिवर्तनं केली, काही प्रकृतीला धरून राहिली आणि काही सत्ता आणि मत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा घाट घातला आणि तसेही प्रयत्न झाले. म्हणजे मगाशी म्हटलं तसं एखाद्या देवतेचं उन्नयन करणं किंवा एखाद्या देवतेला बाजूला टाकणं. देवतेला बाजूला टाकणं म्हणजे काय? त्या देवतेच्या उपासकांना बाजूला टाकणं. देवता काहीच करत नाही आणि देवता आपणहून येत नाही. आमच्या पुढच्या कवींनी तर सांगितलेलंच आहे, केशवसुतांनी, देवदानवा नरे निर्मिले. देवांनाही माणसानीच निर्माण केलं आणि राक्षसांनाही माणसानीच निर्माण केलं. ते कुठलं निर्माण केलं? स्वतःच्या अनुभवावरनं. कारण माणसांच्या मध्येच काही सज्जन माणसं असतात देवासारखी आणि काही दुर्जन माणसंही असतात. म्हणून आमच्या देवतांच्या मध्ये सुद्धा 2 प्रकारच्या देवताच दिसतात, म्हणजे स्त्री देवता पण आणि पुरुष देवता पण. एक अतिशय सौम्य आणि उदार अशा असतात आणि दुसरा उग्र आणि संतापी देवता असतात. आणि मग आमच्याकडच्या बायका काय व्रत वैकल्य वगैरे करत असताना आजही ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट झालेल्या काय श्रावणात काय पोथ्या पुराणं करतात, सवाष्णी जेवायला घालतात, पूजा करतात आणि मग सांगतात त्या अमक्या देवतेची सवाष्ण घातली नाही ना म्हणून हे असं झालं, त्या अमक्या देवतेची पूजा केली नाही ना म्हणून असं झालं. म्हणजे जी उग्र देवता असते तिला शांत करायचं असलं तर मग काहीतरी द्यायचं तिला आणि मग तिच्या नावाने कुठल्या तरी व्यक्तीला दान दक्षिणा करायची. हा प्रकार आजतागायत चालू आहे. आदिम माणूस ते वेगळ्या पद्धतीने करत होता. आज आम्ही तथाकथित सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणवणारे लोक तेच करत असतो. तत्व तेच असतं, तपशील बदलतो बऱ्याच वेळेला. त्यामुळे लोकसंस्कृतीमध्ये संपूर्ण काही नाहीसं होत नाही. आणि हे मी सांगते म्हणून नाही, आमच्या मानववंशशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे ते. म्हणून ती आदिमपासून आजपर्यंत एक प्रवाह दिसतो. हा फक्त आमच्या लोकाचारातच दिसतो का? वेद हे आमचं सगळ्यात जुनं आणि परिष्कृत वाङ्मय समजलं जातं. आणि मुद्दाम मी 2 व्यक्तींचा उल्लेख केला, चित्राव शास्त्री आणि लक्ष्मण शास्त्री जोशी. चित्राव शास्त्रींच्या वाड्यामध्ये माझं लहानपण गेलं नाकळत्या वयातलं, आणि लक्ष्मण शास्त्री जोशी कळत्या वयामध्ये माझ्या आयुष्यात आले किंवा मी त्यांच्या आयुष्यात गेले. विश्वकोशाचं काम चाललेलं होतं, 20-21 खंड झाले आणि त्याच्यानंतर पुढच्या खंडांची रचना करत असताना त्यांनी लोकसाहित्य हा विषय त्याच्यासाठी घेतला. आणि ते इतकं सगळं मोठा पसारा असतो त्या विश्वकोशाचा की एकटी व्यक्ती संपूर्ण करत नाही, तर निरनिराळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींना त्या विभागाचं संपादन करायला लावतात आणि लिहायला लावतात. तसं त्या लोकसंस्कृतीचा विषय घेतल्यानंतर त्यांचं
लक्ष्मण शास्त्री जोशींचं त्यांच्या सहीचं पत्र मला आलं की या विभागाचं संपादन तुम्ही करावं, अतिथी संपादक म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रित करतोय. वाईचा जो जुना वाडा जिथे लक्ष्मण शास्त्री राहत होते, कोणाला जर ती रचना माहीत असेल तर त्या वाड्यामध्ये त्यांच्या खोली शेजारच्या खोलीमध्ये ते माझी निवास व्यवस्था करत असतात. कारण आत्ताच्या पेक्षा मी 40-45 वर्षांनी तरुण होते तेव्हा, म्हणून तर त्यामुळे या मुलीला आपण जपलं पाहिजे इथं आल्यानंतर असं त्यांना वाटायचं. शेजारच्या मातीचा वाडा होता जुन्या पद्धतीचा, मध्ये चौक, मग ती ओसरी बिसरी आणि मग खोल्या असायच्या त्या शेजारच्या खोलीत. त्यांचा मुलगा तिथे राहायचा, आता सध्या अनिल जो आहे तो बघतो. सोनबाई तिथे होते आणि ते पाहताना ते आपल्या मुलाला आणि सुनेला सांगायचे, या मुलीला काय हवं असलं तर जास्त कमी द्या, तिचं अंथरूण पांघरून नीट आहे का पहा, तिला जेवणाखाण्याची व्यवस्था नीट होते का, आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना शास्त्रीबाईंची असायची, तिला स्नान करायला त्या सार्वजनिक मोरीमध्ये जाऊ देऊ नका, तिला आपल्या घरात बोलवा. एकीकडे विश्वकोशाचं एवढं मोठं काम करणारा हा माणूस, जगाच्या पाठीवरचं जुनं नवं साहित्य पालथा घातलेला माणूस, मार्क्सचा आणि लेनिनचा अभ्यास करणारा हा माणूस, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत अनेक भाषांच्यावर प्रभुत्व असलेला हा माणूस, जुन्यातलं टाकाऊ काय आणि टिकाऊ काय हे शोधणारा माणूस, देवता निर्माण होत असताना त्याच्यामधल्या उपद्रवकारक आणि सौम्य देवता यांचं विश्लेषण करणारा माणूस, कुठलाही धर्म निर्माण होत असताना तो आपोआप निर्माण होत नाही, तो भौतिक गरजेतनं निर्माण होतो. त्या जीवनातल्या भौतिक गरजेतनं धर्म निर्माण होतो, मग त्याला आम्ही मोक्षाभिक्षाची काही पुटं चिकटवतो. परंतु आम्ही देवाजवळ मागताना काय मागत असतो, हे दे ते दे ते दे ते दे, म्हणजे भौतिक जीवनासाठी आम्ही मागत असतो. हे आपण नेहमी बघत असतो. या सगळ्याचं विश्लेषण करणारे लक्ष्मण शास्त्री एकीकडे, आणि एकीकडे वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय रुजू असलेले आणि अतिशय उदार असलेले, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. आणि मग आमचे सगळे संत, जशी एकीकडे लोकपरंपरा, त्या लोकपरंपरेमधनं बऱ्याच गोष्टी अभिजन परंपरेने उचललेल्या आहेत. तर त्या वेदांच्या मध्ये काही ऋचा, मी वेद ते सगळे भाषांतरातनं वाचले, म्हणजे लक्ष्मण शास्त्रींचे लेखन वाचलेलं आहे कारण ते तर आहेच माझ्याकडे, परंतु चित्राव शास्त्रींचं लेखन वेदांचं प्रामुख्याने वाचलं. त्या काहीवर मी लिहिलेलं आहे. त्यातल्या काही ऋचा अशा आहेत, काही ऋचांचा समूह असा आहे की लोकपरंपरेमध्ये जे काय आहे ते त्याच्यामध्ये आहे. अथर्ववेदाची ज्यावेळेला प्रस्तावना त्यांनी लिहिली चित्राव शास्त्रींनी, त्यावेळेस त्यांनी लिहिलंय अथर्ववेद हे जगाच्या पाठीवरचं पहिलं लोकसाहित्य आहे. त्या वेदामध्ये तुम्हाला आजही दिसेल. असं त्यांनी का म्हटलं तिथे, कारण त्याच्यामध्ये लोकपरंपरेमध्ये असलेले उतारे पातारे, टोणे टोणके, म्हणजे ज्याला आपण काळी जादू हल्लीच्या भाषेत म्हणतो, ब्लॅक मॅजिक अँड व्हाईट मॅजिक, त्या सगळ्याचं विश्लेषण त्यांनी त्याच्यात केलेलं आहे. आणि असे बरेच तोडगे त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, सूक्त लिहिलेली आहेत, कारण वेदांच्या मध्ये त्याला सूक्त म्हणतात, श्लोक नाही म्हणत. त्या सूक्तांच्या मध्ये काही सूक्त इतके मजेशीर आहेत की काही विचारता सोय नाही. कारण आम्ही अभिजनांच्या काही मंडळींनी असं एक वातावरण निर्माण केलं आहे की वेदांच्या काळामध्ये सगळं उच्च उदात्त होतं, स्त्रियांना फार मोठं स्वातंत्र्य होतं आणि माणसं फार उदार होती वगैरे. असं जर असेल तर मग मला त्या ऋग्वेदात आणि तेच सूक्त पुनरुक्त झालेलं अथर्ववेदात का सापडतं? सूक्ताचं नाव आहे सपत्नी नाशन सूक्त. प्राकृत मराठीमध्ये सांगायचं झालं तर सवतीचं वाटोळं करण्याचा मंत्र, सपत्नी नाशन सूक्त. सपत्नी म्हणजे सवत. आता ज्या वेदांच्या काळामध्ये स्त्रियांना एवढं स्वातंत्र्य होतं आणि उच्च उदत्त वगैरे जर असं वातावरण होतं, तर एखाद्या बाईला का होईना किंवा तो ऋषी जो कोण रचणारा असेल त्याला सवतीचं वाटोळं व्हावं असा मंत्र का लिहावा असा वाटला, असा प्रश्न मला पडला. आणि मग ते सूक्त सगळं वाचलं, कारण भाषांतर फार सुंदर केलेलं आहे त्यांनी आणि यथामूल भाषांतर आहे. तर त्याच्यामध्ये त्या सवतीचं वाटोळं कसं होऊ देत आणि मग नवऱ्याने तिच्याकडे कसं न पाहू दे, आणि जर तिला गर्भ राहिला
तर त्या गर्भाची शिरणशीर ठेचून कशी काढ, हा सगळा मंत्र लिहिलेला आहे. एक कुठली तरी वनस्पती हे नाशक म्हणून घेतलेली आहे. अशा बऱ्याच तोडग्यामध्ये असलेल्या भानगडी त्याच्यामध्ये आहे. आता हे तिथे झालं, म्हणजे वेदांच्यामध्ये झालं. तुम्ही म्हणाल काळ बदललाय पुढे, असं कधी होतं का? आशापूर्णा देवी या बंगाली लेखिकेची कादंबरी आहे, प्रथम प्रतिश्रुती नावाची. हिला साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळालेला आहे. त्या प्रथम प्रतिश्रुतीमधली जी नायिका आहे ती अबोध वयाची नायिका आहे, कारण लहानपणी लग्न होत असत. 10-11 वर्षाची मुलगी आहे ती. आणि त्या बंगालमध्ये एक व्रत दीर्घकाळ केलं जात असे, अजूनही काही ठिकाणी केलं जातं. त्या व्रताचं नाव आहे संजुती व्रत. आणि त्याच्यामध्ये काय असतं, एक विशिष्ट प्रकारची रांगोळी असते. ती रांगोळी काढायची आणि त्या रांगोळीमध्ये ज्याला आपण प्रपंचात लागणाऱ्या वस्तू म्हणू, त्या वस्तू त्या रांगोळीने रेखाटायच्या. कुठलं देव तुळस बिळस असं काही नाही. म्हणजे काय, पळ्या लागतात, चिमटे लागतात, उलथणे लागतात, झारा लागतात, परात लागते, आणखीन काही लागतं, चूल लागते. या सगळ्याच्या रांगोळ्या काढायच्या. आमच्याकडे चैत्रांगण काढतात तसं, पण त्याच्यात इतकं नाही काढत. आपल्याकडे आणखीन एक प्रकार असतो दिवाळीमध्ये, तोही कोणाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. सगळं चिखलाच्या अशा वस्तू तयार करायच्या दिवाळीच्या. तर असं ते संजुती व्रत. आणि त्याच्यामध्ये ही मुलगी निरीक्षण करते, मोठ्या बायकांच्या बरोबर लग्न झाल्यानंतर त्या व्रताचं आचरण करते. आणि त्या व्रताच्या आचरणात काय आहे, त्या लोकभाषेमध्ये बंगालमधली जी काय असेल ते, त्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे. तर तिथे एक पळी असली, चिमटा असला, उलथणं असलं, तर त्या वस्तूवर हात ठेवायचा आणि मंत्र म्हणायचा, पळी 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 बसू दे सवतीची दातखिळी. म्हणजे त्या सवतीचं वाटोळं कसं करतीचा एक एक अवयव घेऊन असं त्या प्रत्येक वस्तूवर हात ठेवायचं. सगळं काही वर्णन करत नाही, कल्पना आली असेल. मग आता वेदांच्या मधला हा मंत्र सपत्नीनाशन सूक्त. आणि ही बाई मध्ययुगामध्ये जे व्रत करते आहे त्या व्रताचा आशय की सवत आहे आणि त्या सवतीमुळे त्या बाईला त्रास होतोय, हे मुख्य सूत्र. ते काही बदलत नाहीये, तपशील बदलतो, तत्व कायमच राहतं ते. आणि मग पुढे जात्यावर दळण दळणाऱ्या माझ्या बाया त्या ओय म्हणतात की सवतीवर लेख कोण देतो, सवतीवर लग्न करून देताना ते काय लव्ह मॅरेज करून करत नाही जुन्या परंपरेमध्ये. ते आत्ता होत असेल कदाचित. तर ते होतं काय तिथे, तर बायका जात्यावर दळता दळता त्यांचा अनुभव व्यक्त करत असतात. कारण त्या म्हणतात गाण्याच्या नादात तुला वडीते दगडात. त्या गाण्याच्या नादात ती ओळखते, जात्या तू इसवरा नको मला जड जाऊ, सयाच्या दुधाचा बाया पाहताता अनुभव. तेव्हा माझ्या आईच्या दुधाचा अनुभव आहे, माझ्या माऊलीचं दूध माझ्या मनगटी खेळत. आणि असं ती म्हणते. आणि ते म्हणता म्हणता ओवी म्हणते की लग्न केलं बापाने, सवतीवर लेक दिली जशी साखरेची गोणी. सवतीवर लेक दिली जशी साखरेची गोणी, बाप ऐकून झाले वाणी. एखादा वाणी जशी साखरेची गोणी विकतो आणि पैसे घेतो, तसा मला साखरेची गोणी समजून त्यांनी विकलं या नवऱ्याला. आणि मला तो पैसे घेऊन मोकळा झाला. तो जणू काही वाणी झाला, व्यापारी झाला सवतीवर देऊन. म्हणून सवतीवर लेक दिली जशी साखरेची गोणी, बाप ऐकून झाले वाणी. आणि अशा प्रकारच्या अनेक ओव्या दिसतात. एकीकडे ते वेदातला मंत्र, दुसरीकडे हे मध्ययुगातलं व्रत, आणि तिसरीकडे शेती संस्कृतीमधल्या बाईची ओवी. हा संबंध प्रवास जर आपण पाहिला सामाजिकदृष्ट्या, तर स्त्रीच्या स्थानामध्ये काहीही बदल झालेला नाही. तपशील बदलला, तत्व कायम राहिलं त्याच्यामध्ये. आणि अशा कितीतरी गोष्टी आपल्याला दिसतात. मग भाषाही काळानुसार बदलत जाते असंही आपल्याला दिसतं. तर सांगायचं तात्पर्य, लोकसंस्कृती ही जुनी आहे, फक्त ग्रामीण आहे, फक्त शेती व्यवस्थेतली आहे असं नाही. ती सतत चालू असते आणि तुमच्या माझ्या जीवनात आस्थागायत चालू आहे. नाहीतर कुंभमेळ्याला एवढी गर्दी झाली नसते,
आमच्या कृष्णामाईच्या उत्सवाला जशी गर्दी होते त्याची मोठी आवृत्ती आहे ती, असं म्हणूयात आपण फार तर ती मोठी आवृत्ती आहे, ही लहान आवृत्ती असते. आता आमच्या नाशिकला जर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो आणि तिथे काय काय होतं याचं वर्णन आमच्या कुसुमाग्रजांनीच करून ठेवलेलं आहे एका कवितेमध्ये, की त्याच्यामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या अपप्रवृत्ती आस्थागायत आपल्याला दिसतात. आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला, याचा आनंद आपण मराठी लोकांनी साजरा केला. सगळ्यांना जसा आनंद झाला तसा एक मराठी भाषक म्हणून मलाही आनंद झाला. कारण कुठलाही शासकीय दर्जा मिळाला की काही फायदे होत असतात. आम्हाला मराठी लोकांना त्यामुळे काही आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे. कारण काही आमच्यासाठी काही कोश राखीव ठेवलेला असेल आणि त्या कोशामधनं आम्हा मराठी माणसांच्या भाषेचा विकास व्हावा म्हणून काही करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मराठी भाषक म्हणून काय काय अपेक्षा आहेत आमच्या? तर पहिली गोष्ट, मराठी भाषा शिक्षणातून कमी कमी होत चाललेली आहे. रवींद्र शोभणे हा नुसता आरोप नाही, आकडेवारी माझ्याकडे आहे. तेव्हा शिक्षणातनं मराठी भाषा कमी होत चालली आहे. ती केवळ पालक इंग्रजी शाळेत मुलांना घालतात म्हणून नव्हे, तर मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत. ही गोष्ट मुंबईसारख्या ठिकाणी घडते आहे आणि सांगलीसारख्या ठिकाणी घडते आहे. ज्या मराठी शाळा म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा या खाजगी आहेत त्यांना सगळ्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही, शिक्षकांना सगळ्या पगार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे मग तिकडे गुणवान शिक्षक यायला नको म्हणतात. तर मराठीचा दर्जा कमी व्हायला एकीकडे पालक जबाबदार निश्चितपणे आहेत, पण दुसरीकडे ही व्यवस्थाही जबाबदार नाही आहे का? कारण आम्ही जे शिकलो म्हणजे आमची पिढी, आम्ही म्हणजे मी व्यक्तिशः नाही, तर मला असं वाटतं रवींद्र शोभणेंच्या काळातही ते असेल की आम्ही नगरपालिकेच्या शाळात, म्युन्सिपाल्टीच्या शाळात, गावात जी कमी फीची शाळा असेल किंवा शक्यतो मोफत शाळा असेल तर त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. आणि आता फी भरून सुद्धा मुलांना शाळा चांगली मिळत नाही, कारण त्यांना आर्थिक तरतूद पुरेशी नाही, जागा नीट नाहीत त्यांच्यासाठी, पाण्याची सोय नाही, मुलांना शारीरिक विधीसाठी मुलींच्या शाळातनं सोय नाही, अशा कितीतरी गोष्टी आहेत. तेव्हा आमची अपेक्षा काय आहे की मराठी भाषा टिकवायची असेल तर उत्सव जरूर करावा, कविता वगैरे जरूर म्हणाव्यात, कारण त्यामुळे एक प्रकारचा जोश येतो, नाही असं नाही. परंतु त्याच वेळेला या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत की मराठी शाळा बंद पडू नयेत आणि सगळ्यात महत्त्वाची 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे मुलांचं ते मराठी माध्यमातूनच झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळात मराठी शिकवलं जातं, नाही असं नाही, परंतु ते दुय्यम मराठी म्हणून त्याची पुस्तकं वेगळी केली जातात. तर आमची मराठी मुलं ज्या शाळेमध्ये शिकत असतील तर त्या शाळेमधल्या मुलांना उच्च मराठीचीच पुस्तकं शिकवली पाहिजेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या. आणि हे मी शिक्षण क्षेत्रात 45 वर्ष सक्रिय काम केल्यानंतर आणि आजही शिक्षण क्षेत्राशी संबंध असल्यामुळे सांगते. कारण मला रीतसर रिटायर्ड होऊनही 25 वर्ष झालेली आहे, म्हणजे 60 बुद्धी नाठी होऊन सुद्धा. पण आजही माझा शिक्षकांशी संबंध आहे, शाळांशी संबंध आहे, शिक्षण व्यवस्थेशी संबंध आहे आणि त्याच्यातनं मला ह्या बातम्या मिळत आहेत. कुठल्याही बाबतीत महाविद्यालयांच्यामधनं जे शिकवलं जातं त्याच्यातनं मराठी विषयाला फारसे विद्यार्थी नाहीत आणि म्हणून आमचे MA PhD झालेले, MPhil वगैरे झालेले मास्तरसुद्धा बेकार पडलेत किंवा ते क्लॉक आवर बेसिसवर तासिका तत्वावर शिकवतात. आणि ग्रामीण अर्धग्रामीण भागामध्ये ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. शहरामध्ये काय आहे मला माहिती नाही. तर आमची मागणी अशी आहे म्हणजे मराठी जनांची की मराठी माध्यमातून शिक्षण व्हावं. ज्या पालकांचा असा गैरसमज असेल की मराठीतनं शिक्षण घेतलं की पोटापाण्याची नीटशी सोय होत नाही, तर हाही अपसमज आहे.
इंग्रजी माध्यमातनं शिक्षण घेतलं की आमचं पोरं परदेशी जात आहेत आणि परदेशी जाणाऱ्या पोरांचा आता ट्रम्प बाबा काय करतायत हे आपण बघतो आहे. की माझ्या कुटुंबातली 4 मुलं अशा अधांतरी तरंगत आहेत की कोणे एकेकाळी ती अमेरिकेमध्ये गेली, आणखीन कुठे गेली. आणि मग कारण आम्ही जर बिहारी लोकांना मुंबईमधनं हाकलत असो तर आमच्या मुलांना त्यांनी का हाकलू नये, तेच तत्त्व लावायचं झालं तर. कारण आमच्या माणसांच्या, आमच्या तरुण मुलांच्या नोकऱ्या हिसकावून घेतात म्हणून आम्ही इतर भाषिक लोकांना जर हाकलून देत असू तर त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या कमी होतात किंवा रोजगार कमी होतात. म्हणून त्यांनी त्याच्यावर निर्बंध का घालू नयेत, एकच तत्व जर लावायचं झालं तर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या देशात आपल्याजवळ ही शिक्षणाची, दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी. आणि अभिजात मराठी वाढवायची असेल तर ती नुसती उत्सवाने वाढणार नाही आहे. मराठी वाचणारी, बोलणारी, म्हणजे आम्ही कवितेत म्हणतो वाचतो मराठी, बोलतो मराठी, परंतु प्रत्यक्षामध्ये आम्ही काय करतो तर मला आज असं दिसतं की श्रमकरी वर्गातली माणसंसुद्धा आपल्या आईवडिलांना ती पोरं आई बाबा म्हणत नाहीत, मम्मी आणि पप्पा. आणि हे कुठे दिसतं मला, मी इंग्रजपूर्व काळामध्ये शिकलेली आहे, ते इंग्रजपूर्व काळापासून आत्तापर्यंत आलेले. तर आम्ही आई बाबाच म्हणत आलो, आमची मुलं आई बाबा म्हणत आली, त्यांची मुलं मात्र मम्मी पप्पा म्हणत आहे. म्हणजे काय झालं, साहेब या देशामध्ये होते म्हणून आम्ही गुलाम होतो. आता मला असं दिसतंय की साहेब या देशातनं गेल्यानंतर आम्ही जास्त साहेबाळलो का काय, म्हणजे इंग्रजी भाषेमध्येच जे काही ज्ञान असेल ते आहे असं समजायचं की काय. मग आमच्या संतांनी आणि पूर्वसुरींनी ज्यांचे पुरावे आम्ही देतो पुन्हा पुन्हा, महानुभाव वाङ्मयाचे पुरावे देतो, गाथा सप्तशतीचे पुरावे देतो, तर त्या काळामध्ये जी माणसं होती त्या माणसांच्यामध्येही असाच भेद होता की प्रतिष्ठा कोणाला, जो संस्कृतमध्ये रचना करतो त्याला प्रतिष्ठा, पुन्हा उच्चवर्णीयांची भाषा. आणि आता सुद्धा प्रतिष्ठा कुणाला, जे पहिल्यांदा इंग्रजी शिकले आणि ज्यांचं कल्याण झालं त्यांचं अनुकरण चाललेलं आहे आजही. त्यामुळे ते अनुकरण आपण किती वाढवायचं असा माझ्या पुढे प्रश्न पडतो एक भारतीय आणि मराठी व्यक्ती म्हणून. दुसरी एक गोष्ट दिसते की सीमा प्रदेश जे असतात 2 भाषांच्या मधले, त्या सीमा प्रदेशामध्ये द्वैभाषिक शाळा पाहिजेत. कारण मी पुण्यातले तुम्हाला सांगितलं, नंतर मी काही दिवस मुंबईच्या भागामध्ये होते, नंतर मी सांगलीसारख्या भागात, सांगली मिरज वगैरे या भागामध्ये गेले. आणि आमच्या म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या भौगोलिक परिसर कसा आहे, एकीकडे गोवा आहे, एकीकडे कर्नाटक आहे, एकीकडे तेलंगणा आहे, आणि ह्याच्यामध्ये आम्ही आहोत, आम्ही म्हणजे तिथली माणसं. आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की सांगली मिरजेकडे सुद्धा कन्नड भाषिक खूप मोठ्या प्रमाणावर. एक काळ असा होता की कन्नड शाळा बऱ्याच होत्या, आता त्या कमी कमी होत चालल्या. तीच गोष्ट बेळगावची आणि त्या पट्ट्यामधली आहे की तिथल्या मराठी भाषा कमी कमी होत चालल्यात. आणि त्याच्यामध्ये मग सीमा प्रदेशाचे वाद हे गेली अनेक वर्ष, 60 वर्षापेक्षा जास्त चाललेले आहेत. माझ्याकडे ज्यावेळेला कर्नाटकातली मंडळी येतात, आत्तासुद्धा आली होती, समोर बसलेली आहे, आणि त्यांनी मला दम भरलेला आहे की तुम्ही भाषणामध्ये याचा उल्लेख करा. त्यांनी एक लांबलचक पत्र मला दिलं आहे, ते पत्र मी उषा त्यांच्याजवळ दिलेलं आहे, उद्या ठराव मांडा म्हणून. कारण दरवर्षी ते ठराव मांडण्याचं एक सभ्यापसभ्य होत असतं की सीमा प्रदेशातला जो प्रश्न आहे तो तुम्ही लवकरात लवकर शासनाने सोडवावा. कुठल्याही, मला वेगळं सांगायचं आहे, ते त्यांना काय सोडवायचं आहे वगैरे ते बघतील. मी भाषेपुरतं बोलते आणि संस्कृतीपुरतं बोलते. तर ह्या जे सीमा प्रदेश आहेत, या सीमा प्रदेशामध्ये भाषिक आणि सांस्कृतिक समरसता आहे, ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, त्यांचं आदान प्रदान खूप मोठ्या प्रमाणावर होतं आहे. म्हणजे बेळगावला कित्येक घरं अशी आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही भाषा अतिशय चांगल्या बोलल्या जातात. इकडे कर्नाटकामध्ये, इकडे महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा किंवा अनेक घरं अशी आहेत की जिथे दोन्ही भाषा चांगलं बोलल्या जातात. फार कशाला, ही गोष्ट संत काळापासून आहे, म्हणजे इसवी सनाच्या 13व्या 14व्या शतकामध्ये सुद्धा हे होत असतं. तुकाराम बाबांनी एका
अभंगात म्हटलंय, कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. की कानडी आणि मराठी यांच्यामध्ये विवाह संबंध हे तेव्हाही होत होते, आत्ताही होत आहेत, थोडेसे खडाखणी होते, परंतु कौटुंबिक संबंध हे कायम राहतात. नुसतेच कौटुंबिक संबंध नाही, तर कुठल्याही सीमा प्रदेशांच्यामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान म्हणजे काय, चालीरीती, रूढी, सणवार, अन्न, कपडे, विवाह पद्धती, जन्मानंतरचे विधी हे सगळीकडे समान असतात. कर्नाटकामधल्या विवाहविधीबद्दल जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचं नातं असं आहे की जसं दिल्लीचं आणि दिल्लीच्या पलीकडच्या प्रदेशाचं आहे. दिल्लीची जी काही निरनिराळी व्युत्पत्ती सांगितली जाते दिल्ली या शब्दाची, त्यातली एक व्युत्पत्ती सांगितली जाते देहली. देहली म्हणजे उंबरठा. आणि हा उंबरठा कुठला, तर उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे आणि त्याच्या पलीकडे जाणारा जो प्रदेश आहे त्यातून जर दक्षिणेकडे यायचं असलं तर दिल्ली ओलांडल्याशिवाय येता येत नाही. म्हणून दिल्ली हा उंबरठा. आणि म्हणून अतिशय प्राचीन काळापासून दिल्ली ही अनेकांची राजधानी आहे. महाभारत काळापासून दिल्ली ही राजधानी आहे. नावं बदलली, भूप्रदेश थोडा इकडचा तिकडे झाला. कौरव पांडवांच्या काळामध्ये ते खांडवन होतं, ते जाळलं वगैरे, त्या सगळ्या घटना झाल्या. परंतु दिल्ली हे राजधानीचं ठिकाण हे सगळ्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत ठेवलेलं आहे. मग ते मुघल राज्यकर्ते असू देत, देशी राज्यकर्ते असू देत, किंवा आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे इंग्रज होते तेव्हा सुद्धा दिल्ली हीच राजधानी होती. मधल्या काळामध्ये एक प्रयत्न झाला होता, काही गव्हर्नरनी केला होता, आणि तो म्हणजे महाराष्ट्रामधली कुठली तरी दुसरी राजधानी करायची, परंतु तो यशस्वी झाला नाही. त्याच्याबद्दलचा आपण तो मुद्दा सोडून देऊ त्याच्यामध्ये. तर या कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रदेशामध्ये लग्नाचे विधी हे पुष्कळ परस्परांशी जुळलेले आहेत. वस्त्र, आपण मराठी माणसं संस्कृती म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की पहिल्यांदा आमच्या बायका काय करतात, तर नऊवारी लुगडी, नाकामध्ये नथ आणि गळ्यामध्ये तो कोल्हापुरी साज, म्हणजे झाली महाराष्ट्राची संस्कृती पोशाखामध्ये आलेली. तर हे नऊवारी लुगडं नावाची जी गोष्ट आहे, कासोटा घालणं, आपल्या संबंध याच्यात त्या साडी या प्रकारावर माझा एक खूप मोठा प्रबंध आहे, तो सोडून देऊ आपण. पण साडीचे प्रकार किती आणि कसे, तर त्यातला महाराष्ट्र हा भाग असा आहे की जो उत्तरेकडचा आर्यभाषिक प्रदेश आणि दक्षिणेकडचा द्रविड भाषिक प्रदेश याच्या तळ्यात मळ्यात एक एक पाय टाकून उभा असल्यासारखा आहे. आणि म्हणून दोन्हीचं अभिसरण आपल्याला या प्रदेशामध्ये झालेलं दिसतं. तर त्यातली एक सकच्छ साडी, सकच्छ म्हणजे नऊवारी कासोटा वगैरे घालून नेसलेली, त्याला सकच्छ म्हणायचं. तर ती साडी ही कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, पार मद्रासपर्यंत तुम्हाला दिसते. नेसण्यामध्ये थोडाफार फरक असेल, पण सकच्छ हे कायम आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या वर नऊवारी साडी तुम्हाला दिसत नाही. लग्न कार्यामध्ये वधूला हिरवी साडी घेणं, हिरवं वस्त्र घेणं हे महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये आणि दक्षिणेकडे आहे, उत्तरेकडे कुठेही नाही. तुम्ही बंगालमध्ये जा, गुजरातमध्ये जा, कुठेही नववधूला हिरवी साडी आणि हिरवी काकणं नाही, तिथे लाल असतात. बंगालमध्ये गेल्यावर तर ते लाल काठाची साडी असते तिथे. अशा बारीक बारीक गोष्टी दिसायला आपल्याला दिसतात. हिरवी काकणं आणि हिरवी साडी हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या खाली गेल्यानंतर आपल्याला दिसायला लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मंगळसूत्र म्हटलं की आपल्याकडे सौभाग्याचं गौरीशंकर होतं. ते मंगळसूत्र मुळामध्ये उत्तरेकडच्या कुठल्याही प्रदेशामध्ये नाही. आता सिनेमा पाहून आणि ते काय सिरियलमध्ये पाहून वगैरे ते मंगळसूत्र सगळीकडे झालेलं आहे. परंतु दक्षिणेकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये त्याला तालीबंधन असा शब्द आहे परंपरेमधला. तर त्या मंगळसूत्राच्या ज्या वाट्या असतात त्याचे आकार थोडेसे वेगळे असतात. हे सगळं मी बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते हां. कारण कर्नाटकामध्ये माझा खूप मोठा पसारा आहे मित्रमैत्रिणींचा. तर ते तालीबंधन इथे महाराष्ट्रामध्ये मंगळसूत्र हे फक्त दक्षिणेकडे जातानाच आहे विवाहामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
हळद नावाचा जो विधी आहे की ज्याच्या आता सिरियलमध्ये आणि चित्रपटामध्ये फार मोठा पसारा दाखवला जातो, तो हळद नावाचा विधी भारतामध्ये सर्वत्र आहे. आता हे कसं आलं याचा आम्ही कुठे विचार करणार आहोत की नाही? सांस्कृतिकदृष्ट्या, अँथ्रोपॉलॉजिकली, मानववंशशास्त्रदृष्ट्या आदिवासींच्या पासून, कोरकू जमातींच्या पासून उच्चवर्णीयांच्यापर्यंत भटक्या विमुक्त जमाती फार कशाला, धर्मांतर झालेल्या जमाती, जाती. म्हणजे ख्रिश्चन धर्मांतर झालेली माणसं महाराष्ट्रात खूप आहेत, इस्लाम धर्मांतर झालेली माणसं खूप आहेत, आणि त्यांच्यामध्ये हळद हा विधी आहे, आजतागायत चाललेला असतो. कारण मला लहानपणापासून हे ख्रिश्चन आणि इस्लाम मित्रमैत्रिणी खूप भेटले. आता शहरामध्ये राहणाऱ्या किती मुलामुलींना लहानपणापासून इतक्या विविध गोष्टी पाहायला मिळतात किंवा जवळ असतात मला माहिती नाही. त्यामुळे त्या जाती जमातींच्यामध्ये काय काय चालतं हे लहानपणापासून अनुभवलेला. मी शाळेत असताना कल्याणला 2 इस्लाम मुली होत्या आणि त्या लग्न होऊन आल्यानंतर आम्हाला कुतूहल की त्या इस्लाम मुलींच्या कशा असतील त्या. काही नाही, हिरव्या साड्या नेसलेल्या, हिरवी काकणं घातलेल्या, फक्त कपाळाला कुंकू नव्हतं आणि गळ्यामध्ये डोरलं सुद्धा बांधलेलं, म्हणजे काळ्या मण्याची पोत ही सुद्धा घातलेली. हे इस्लाममध्ये आजही आहे. मिरजेला आमच्या इस्लाम वस्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि आजही आहे. त्यांच्या घरामध्ये कुंकवाचा करंडा असतो, पण ते कुंकू कपाळाला लावत नाहीत. आपल्याकडे कोणी आल्या त्या बायका किंवा आपण त्यांच्याकडे गेलो तर त्या करंडा पुढे ठेवतात आणि म्हणतात तुमच्या हाताने तुम्ही लावून घ्या, परंपराशील बायका. आणि आपल्या घरामध्ये त्या आल्या आणि आपण लावायला गेलो तर त्या कपाळाला लावून घेत नाही, तिथे कंठाला लावून घेतात, पण त्या हळद कुंकू नाकारत नाहीत. या ठिकाणी मी कोणाचा गौरव करत नाही. संस्कृतीचं आदान प्रदान कसं होतं आणि धर्मांतर झालं तरी संस्कृत्यांतर होत नाही सीमा प्रदेशामध्ये. हे आपल्याला ख्रिश्चनमध्येही दिसतं. ख्रिश्चनची उदाहरणं आहेत. मी माझ्या लेखी भाषणामध्ये सगळे बारकावे आणि सगळी उदाहरणं लिहिली आहेत. म्हणजे आपला कृष्ण जन्म असतो तसा देखावा आमच्या मिरजेच्या ख्रिश्चन कुटुंबांच्यामधनं होत होता परवापर्यंत, की गोठ्यामध्ये त्याचा जन्म झाला, कारण त्या मेरीला बाळणपणाला चांगलं स्थान मिळालं नाही. त्यामुळे धर्मांतर आणि संस्कृत्यांतर याच्यातलं अंतर आपण कुठे समजून घेणार की नाही. त्याच्या पुढची गोष्ट साहित्य. आमची ख्रिश्चन मैत्रीण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या इथे आलेलीही असेल आज, सिसिलिया कार्वालो. तिचं पुस्तक आहे हिंदोळा नावाचं. त्या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे सुरुवातीची. ती ख्रिश्चन धर्मांतरित, तिचे वाडवडील झालेले आहे. त्यांचं मूळ जे आहे ते वाडवळ नावाच्या एका आदिवासी जमातीमध्ये आहे. ती वाडवळ जमात पहिल्यांदा ख्रिश्चन झाली आणि मग ही सगळी पुढची मंडळी ही ख्रिश्चन म्हणून यायला लागली. त्याच्यामध्ये ज्या चालीरीती आहेत, रूढी आहेत, गाणी आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्या त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आणि मग त्या तुमच्या माझ्या घरामध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या घरापेक्षा वेगळ्या नाहीत. त्याच्यानंतर अनुपमा उजगरे, ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ही अनुपमा उजगरेंनी ख्रिस्ती बायकांच्या जात्यावरच्या ओव्या लिहिलेल्या आहेत, जमा केल्या. त्याला ते पाठराखण केली आहे. ते पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर आपल्या खेड्यामध्ये राहणाऱ्या बायका ज्या आहेत त्यांच्यापेक्षा वेगळ्या ओव्या नाहीत, तशाच आहेत, आशय तसाच. फक्त आमच्याकडे विठ्ठल जर आला ओवीमध्ये तर त्यांच्याकडे येशू येतो, एवढाच फरक. पण ओवीची धाटणी आणि रचना ही त्याच प्रकारची असते. तेव्हा धर्मांतर आणखीन संस्कृत्यांतर याच्यामधला फरक. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला परकीय लोक आमच्याकडे येतात, आले जुन्या काळापासून, ते पहिल्यांदी आपली भाषा शिकले, स्थानिक भाषा शिकले. म्हणजे ते कुठल्याही उद्देशाने येऊ देत, व्यापाराच्या उद्देशाने येऊ देत, धर्मांतराच्या उद्देशाने येऊ देत, परंतु ते आधी लोकभाषा शिकले. गोव्यामध्ये ज्या वेळेला पोर्तुगीज आले आणि त्या पोर्तुगीजांच्या पैकी फादर स्टीफन्सन होता, त्या फादर स्टीफन्सन मराठी शिकला कारण त्याला धर्मांतर करायची होते. आणि पण त्यांनी काय केलं तर ती मराठी भाषा तिथली शिकून
लोकांच्या पोटात शिरण्याचा प्रयत्न केला गोडी गुलाबीने. आणि मग ज्ञानेश्वरांच्या पद्धतीची ओवी त्यांनी रचली. त्यांनी ख्रिस्तपुराण रचलं आणि त्या ख्रिस्तपुराणातल्या ओव्या ज्या आहेत ते ज्ञानेश्वरांच्या ओवीची आठवण व्हावी अशा ओव्या आहेत. जैसी पुष्पा माझी पुष्पमोहरी, की परिमळा माझी कस्तुरी, भाषा माझी साजिरी भाषा मराठी. तर अशा प्रकारच्या त्या ओव्या आहेत. दुसरं आपण लग्नामधल्या फार मोठं म्हणतो की मंगलाष्टका. आता हे मंगलाष्टका प्रकरण कुठनं आलं तर कोरकू जमात आहे आणि आदिवासी जमाती आहेत. ते आमचे एक मित्र गोविंद गारे नावाचे आदिवासी, आणि आदिवासी संस्था पुण्यामध्ये आहे मोठी, ते बाकीचं काही सांगत नाही. तर त्यांनी त्या आदिवासी बायकांची लग्नातली गाणी हे केली. आता त्या लग्नातल्या गाण्याला धवलेरी, ती लग्न लावणारी बाई असते, ती म्हातारी असते, त्या टोळीमधली सगळ्यात म्हातारी, तिला धवलेरी म्हणायचं. आम्हाला फक्त महानुभाव वाङ्मयातली ती महदंबा माहिती आहे शिक्षित लोकांना, परंतु मुळामधली ती आदिवासी जमातीमधली म्हातारी बाई लग्न लावते, ती पुरोहित असते आणि ती जी गाणी म्हणते तिच्या भाषेमध्ये त्याला मंत्रांची प्रतिष्ठा असते. दुसरे मंत्र बिंत्र काही नसतात. अलीकडे जरा शिकलेली मुलं भट ब्राह्मणाला बोलवायला लागली लग्न लावायला, परंतु मुळामध्ये ती धवलेरीची गाणी आहेत. आणि ती काय करते, सगळ्या जुन्या जमातींच्या मध्ये निसर्ग आणि मी म्हणजे निसर्ग आणि माणूस याच्यामधला आप्तसंबंध सगळीकडे जोडलेला असतो. तो गाण्यामध्ये असतो, कथेमध्ये असतो, चालीरीती रूढींच्यामध्ये असतो, असं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. तर त्याच्यामध्ये त्या धवलेरीचं गाणं आहे, ती सगळ्या निसर्ग तत्वांना देवता म्हणून हाक मारते आणि ती साधवते कशी, साथ कशी घालते. रुखिया देवा साविध रेवा, नदिया देवा साविध रेवा, सागर देवा साविध रेवा, कणसी देवा साविध रेवा, सूर्या देवा साविध रेवा, शुभमंगल सावधान. हा जो स्वर आहे या स्वराचं मूळ त्या आदिवासीच्या धवलेरी गाण्यामध्ये आहे. माझा मुद्दा आदिम ते अद्यतन. आम्हाला चाली रीती रूढी धर्मांतरानंतर सुद्धा आमची संस्कृतीचा एक प्रवास असा चाललेला दिसतो आणि त्याच्यातलं तारतम्य आपण समजून घ्यावं. अभिजात मराठी मिळाल्यानंतर आमचा मराठी शिक्षणाचा प्रसार व्हावा. नंतर विद्यापीठांच्या मधनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्वायत्तता मिळावी. विद्यापीठातले अनेक कुलगुरू हे माझे स्नेही आहेत आणि विद्यापीठामध्ये काय साजरं करावं आणि काय नाही याचे आदेश येतात आणि त्यानुसार आम्हाला ते दिवस साजरे करावे लागतात असं कुलगुरू सांगतात. आणि जुने कुलगुरू सांगतात की कुलगुरू हा अशासाठी नेमलेला असतो की तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्त शहाणा असतो आणि आपल्या सहकार्यांच्या मदतीने आपल्या विद्यापीठामध्ये काय करायचं ते ठरवत असतो. पण दिवसेंदिवस आमच्यावर ही बंधनं येत आहेत आणि शासकीय आदेशानुसार आम्हाला चालावं लागतं. मग कुलगुरू पदाला काही प्रतिष्ठाच राहत नाही. तर त्या कुलगुरूंना ही स्वायत्तता मिळावी. एक उदाहरण फक्त सांगते त्याच्यामध्ये की मी ज्या संस्थेमध्ये नोकरी करत होते त्या संस्थेचे जे संचालक मंडळ होतं ते सगळं गुजराती संचालक मंडळ होतं. व्यापारी लोक आहे ते अजूनही. आणि त्याच्यामध्ये एक संचालक मंडळातले गुजराती ग्रस्त आले आणि प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसले. दुसरे ज्येष्ठ ग्रस्त होते ते आले आणि ते म्हणला त्या खुर्चीवर बसू नका, ती प्राचार्यांची खुर्ची आहे आणि ह्या आवारामध्ये प्राचार्य हा राजा आहे, तुम्ही मी नाही. आपण संचालक मंडळामध्ये जरी असलो तरी त्या खुर्चीचा अधिकार आपल्याकडे नाही. संपवते. हा आदर्श आहे, आज तो लोपलेला आहे. आज कोणीही आलं, अगदी साधा नेता जरी आला तरी तो त्या शिक्षकाच्या खुर्चीत प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसतो. आणि त्या संस्थेमध्ये जे स्वायत्तता पाहिजे कुठल्याही, मग ते प्राथमिक शिक्षक असू देत, माध्यमिक असू देत किंवा आणखीन कुठला असू देत, तर ते
लोपतंय का काय, अशा प्रकारची शंका यावी असं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसतं. तेव्हा अभिजात मराठी झाली ही गोष्ट खरी आहे. शासकीय हुद्दा मिळाला त्याचा आनंद आहे. त्याच्यानंतर काही आर्थिक लाभ मिळतील त्याचाही आम्हाला आनंद आहे. आणि त्याच्यानंतर जर साहित्य संमेलनं करायची असतील मराठी, तर मराठी बोलणारी, लिहिणारी, वाचणारी, व्यवहार करणारी माणसं वाढायला पाहिजेत का नको? आणि त्याची आतुरता असलेली तरुण पिढी मला सगळीकडे दिसते. म्हणजे आमच्या ग्रामीण भागात आणि सीमा प्रदेशामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि अगदी गुजरात, महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलनं मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा प्रदेशात वर्षाकाठी 4 ते 5 संमेलनं होतात. आमच्या गावातनं सांगली परिसरामध्ये वर्षाकाठी 10 ते 15 साहित्य संमेलनं होतात निरनिराळ्या ठिकाणी. त्या ठिकाणची मुलं मुली लिहित आहेत, आपली पुस्तकं प्रसिद्ध करत आहेत, तिथे लहान लहान प्रकाशक निर्माण होत आहेत. तेव्हा समाजातला तळातला एक वर्ग असा वर येतो आहे, याच्याकडे आमचं लक्ष आहे का नाही असा प्रश्न पडतो. तेव्हा या मंडळींना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी काय करणार आहोत आणि मग साहित्य संमेलनं कोणासाठी भरवणार असा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून ग्रंथव्यवहार हा नीट होण्याच्या दृष्टीनं शिक्षित मंडळी वाढली पाहिजेत आणि ती वाढण्यासाठी त्यांना सहकार्य हे शासन यंत्रणेकडून मिळालं पाहिजे. यापेक्षा शासन यंत्रणेने त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू नये असं त्या क्षेत्रातल्या लोकांना मनापासून वाटतं आहे. एकीकडे आम्ही असं सांगत असतो, आमचं भारतीयांचं ध्येय काय आहे, सगळ्या विश्वाला आम्ही एक करणार आहोत. आमच्या रवींद्रनाथ ठाकूरांनी सांगितलेलं आहे, त्यांनी शांतिनिकेतन स्थापन केलं तेव्हा, की शांतिनिकेतनचं ध्येय काय आहे, तर इथल्या विद्यार्थ्यांना विश्वैक नीडम, नीड म्हणजे घरटं, एखाद्या घरट्यामध्ये जसे सगळेजण प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहतात तसे संबंध विश्वामधले लोक राहावेत असं वाटत असेल तर त्यांना मुक्तता पाहिजे. मुक्तता म्हणजे स्वैराचार नव्हे वगैरे वगैरे सुभाषितं मला पाठ आहेत, त्याचं काही स्पष्टीकरण करत नाही. परंतु सर्वसामान्य माणसंही जबाबदारीने वागणारी असतात, त्यांच्या जबाबदारीवर विश्वास ठेवावा हे निश्चितपणे. आणि सीमा प्रदेशामध्ये तर याच्याबद्दल जास्त जागरूक असलं पाहिजे, नाहीतर ते सीमावाद हे जास्त मोठ्या प्रमाणावर पेटतील. गुजरात आणि महाराष्ट्र सीमा प्रदेशातले काही अनुभव सांगणार होते, पण आता मलाच थकायला झालेलं आहे. ते मी माझ्या लेखी भाषणामध्ये लिहिलेलं आहे की कुठपासनं ते हे संस्कृती एकमेकामध्ये मिसळते. तर त्या सापुतारा आणि डांग प्रदेशामधले, म्हणजे आम्ही शाळेत असताना अमुक अमुकसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून आरवळ्या देत होतो, त्यातला तो डांग प्रदेश आहे. त्या डांग प्रदेशामधल्या श्रमकरी बायका पाहिल्या तर त्या बायका जी साडी नेसतात, ती साडी नेसण्याची पद्धत कशी आहे, तर कमरेच्या खालच्या साडीचा जो भाग आहे तो नऊवारी पद्धतीने नेसलेला असतो आणि कमरेच्या वरचा पदर घेण्याची जी पद्धत आहे ती गुजराती पद्धतीने घेतलेली असते. हे जे काही संस्कृती संकर असतो सीमा प्रदेशामधला, हा अन्न वस्त्र सगळीकडनं असतो. आम्ही पुरणपोळी म्हणतो, महाराष्ट्राचं वैभव. ते कर्नाटकातली हुरण होळगी आमच्याकडे पुरणपोळी होऊन आली हो आणि कडबू आले. तर ही कितीतरी तुम्हाला गोष्टी सांग्या, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, विविध पद्धती आहेत, त्यातनं हे संस्कृती संकर होत असतात. परदेशातली संस्कृती आम्ही सहज स्वीकारतो. ती किती सहज स्वीकारतो, तर आज तुम्ही शहरी घरांच्यापासून पहा, जे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचतंय, की आमच्या स्वच्छतागृहापासून ते स्वयंपाकघरापर्यंत कुठली मूळ मराठी आणि देशी वस्तू राहिली आहे, रचना राहिली आहे. सगळेजण टेबलावर जेवत आहेत. स्वच्छतागृह तर सगळीकडे युरोपियन पद्धती किंवा पाश्चिमात्य पद्धतीचे होत आहेत. फक्त स्त्रियांच्या विषयी एखादा विचार आला की हे पाश्चिमात्यांच्याकडनं आलं आहे म्हणून आम्ही आरडाओरडा करतो. मी गमतीने म्हणते, आम्ही बऱ्याच गोष्टी पाश्चिमात्यांच्याकडनंच घेतल्या. आपल्या अंगावरची वस्त्र तपासून पहा, विशेषतः आमच्या बंधू लोकांनी.
पूर्वी फक्त एक वस्त्र सलग असायचं. आता शिवलेली वस्त्र आल्यानंतर काय झालं, ती बंद कशी करायची? तर मी गमतीने म्हणते, आम्ही इंग्रजीतनं बटन घेतलं, पोर्तुगीजमधनं काज घेतलं आणि आमची लाज राखली. काज बटन शब्दसुद्धा परदेशी आहेत. तेव्हा बटन हा शब्द इंग्रजीतनं आला, काज हा शब्द पोर्तुगीजमधनं आला. त्या दोन्ही वस्तू त्या संस्कृतीतनं आल्या आणि आमची वस्त्र तयार झालेली आहेत. 1 का 2 हजारो गोष्टी सांगता येतील तुम्हाला भारतभरच्या. हा काही मराठीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या, मला बोलण्यासाठी हा अवसर दिला. आणि त्यामुळे अभिजात मराठीच्या बद्दलचा एकच मुद्दा की अभिजात मराठी हिनी सगळ्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेऊनच ती अभिजात होईल. अन्यथा थोड्याशा लोकांची, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या भाषेत नुसत्या घालमोड्या दादांची भाषा ही अभिजात होऊ शकत नाही. बोलीभाषा हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रमाण लेखन कितीही केलं तरी प्रमाण बोलीभाषा 2 व्यक्तींच्या कुठल्याही सारख्या नसतात, 2 कुटुंबातल्या कुठल्याही सारख्या नसतात. हे भाषाशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मी सांगते आहे आणि त्याची उदाहरणं पुष्कळ देता येते. तर ही जी काही पद्धती आहे की आमची प्रमाण भाषा, आमची शुद्ध भाषा, ते शुद्ध अशुद्ध अशा गोष्टी नसतात. कारण कित्येक अभिजन म्हणवणाऱ्यांच्या भाषेचं काय असतं त्याची कल्पना आहे. सांगायचं तात्पर्य, मराठीचा विस्तार व्हावा. आम्ही चालतो मराठी, बोलतो मराठी वगैरे वगैरे गाणी म्हणतो, ती प्रत्यक्षात यावीत. आणि ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी कृतिशील व्हायला पाहिजे. आणि ते होण्याच्यासाठी विश्वैक नियम हा, एकीकडे आम्ही AIची चिंता करत असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि दुसरीकडे त्या कुठल्या तरी एखाद्या धर्माला चिकटून बसायची चिंता करत असतो. या दोन्हीमध्ये काही विसंगती आहे की नाही? AIमुळे आम्ही जास्त विकसित होणार आहोत की नाही? तर आमच्या कृती आणि उक्तीमध्ये बरेचसे विसंगत भाव आहेत, त्याच्याकडेही आपण लक्ष द्यावं. आणि मी फक्त बहिणाबाईची एक ओवी सांगते आणि थांबते. हे कसं असावं, कारण ह्या मला जगायला शिकवलं. ती जगताना काय सांगते, आम्हाला सगळ्यांना सवय असते तक्रारी करत बसायची, कुठली गोष्ट सरळ स्वीकारायची नाही. आणि मग काय हो, तुम्ही ते गेलात दिल्लीला, काय झालं, कसलं काय, फार त्रास झाला हो तिथे, काय हे नव्हतं ते नव्हतं, रडायला सुरुवात. ती आमची बहिणाबाई सांगते, रडू नको माझ्या जीवा, रडू नको, तक्रारी करू नको, रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची सवय, तुला रडायची सवयच आहे तक्रारी करायची. रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सवय, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. जे दुःख आहे ते नाहीसं केल्याशिवाय आम्हाला संसाराची चव घेता येणार नाही, विश्वैक नियम म्हणता येणार नाही. तिकडे आपल्याला जायचं असेल तर आपण विशाल व्हायला पाहिजे. मला एवढी संधी दिली, संयोजकांचे, तुमच्या सगळ्या श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.